नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मीडिया आणि सोशल मीडियानी वेगवेगळ्या पद्धतीनं धुमाकूळ घालायचं ठरवलेलं आहे आणि तसे ते घालत आहेत. पण आश्चर्य म्हणजे जसं ते भस्मासुराचं होतं की जो ज्याच्यावरती हात ठेवेल त्याचं भस्म होणार आणि त्यानं स्वतःच्याच डोक्यावरती हात ठेवला आणि तो स्वतःच भस्म झाला, अशी ती पुराणातली कथा आहे. पुराणातली वानगी म्हणजे वांग नाही, वानगी म्हणजे उदाहरणं पुराणातच सोडून द्यायची असतात असं इकडून म्हणताना दुसरीकडून ती पुराणातली उदाहरणं जशाला तशी खरी ठरतात. मीडिया नावाच्या ह्या सगळ्या भस्मासुरानं जिथं जिथं हात ठेवला तिथं तिथं वाटोळं केलं. आता ह्या मीडियानं स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवून घेतलेला आहे. ज्या पद्धतीचे वाटेल तसे AI व्हिडिओ जिकडं तिकडं पसरवल्या गेले. अर्धे मुर्दे कट करायचा व्हिडिओ आणि पोलीस कसा लाठीमार करतायत तेवढाच फक्त व्हिडिओ उचलायचा, त्याच्या आधीची घटना दाखवायची नाही. किंवा आता सोनम वांगचुक यांच्या नावानं खोटे काही व्हिडिओ, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा कसा दिला त्यांचं एक पत्र दाखवायचं AIने तयार केलेलं. वाटेल तशा गोष्टी चालू आहेत. आणि हा सगळा भस्मासूर स्वतः मीडियावरतीच कसा उलटला, कारण की जर एका बाजूनं तुम्ही या पद्धतीनं जर वापर करणार असेल तर दुसरी पण बाजू त्याची करू शकते ना तसंच. म्हणजे ह्या सगळ्या आंदोलनामध्ये हे जे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या नावाखाली म्हणून घुसलेले बाकीचे लोक, विद्यार्थ्यांचा राग, विद्यार्थ्यांची समस्या, हे सगळं खरं आहे. पण ह्याच्यामध्ये जे बाकीचे घुसलेले सगळे जे इलेमेंट होते, देशविघातक असे सगळे जे घटक होते, त्या सगळ्यांना त्यांच्या आता विरोधामध्ये जेव्हा व्हिडिओ यायला लागलेत, म्हणजे कालपर्यंत जे तुम्ही व्हिडिओ करत होता त्याच्या विरोधामध्ये आता दुसऱ्या बाजूनं जेव्हा व्हिडिओ यायला लागले तेव्हा यांच्याकडे उत्तर काही नाही आहे. ज्या पद्धतीने सोशल मीडियामध्ये, म्हणून म्हणलं मी, तो इतका वाटेल तसा धिंगाणा चालू आहे की मीडियाच्या भस्मासुरानं आता स्वतःच्याच डोक्यावरती हात ठेवून स्वतःलाच भस्म करून घ्यायला सुरुवात केलेली. विश्वासार्हताच राहिली नाही. मी तुम्हाला अगदी तुम्ही पहिल्या दिवसापासूनचे माझे व्हिडिओ बघा. अभिजित देपके तिथे उतरल्यापासून आमचं आधीपासून असं म्हणणं होतं, अजूनही आहे, मी त्याच्यात अजूनही बदललेलो नाही की हे आंदोलन फार काळ चालू शकत नाही. यांना कुठलंही ध्येय धोरण नाही, कुठलं आधीपासून एखादी चळवळ, एखादा विचार चालू आहे आणि त्याचा एक भाग म्हणून जर नंतर पुढं आंदोलन झालं असेल तर आपण समजू तरी शकतो. पण हे आंदोलन असं विचित्र आहे की रात्रीतून तयार झालं. फक्त एका सरन्यायाधीशाने एका वकिलाला त्याच्या केलेल्या चुकीसाठी झुरळासारखं कोणी कुठून येईल असे शब्द वापरले आणि ते जसं काही जणू सगळ्या नवीन सगळ्या तरुणांसाठीचे शब्द उचलून कोणीतरी काँग्रेस जनता पार्टी काढतं, त्याला करोडो, त्याचे 2 कोटी त्याला फॉलोअर्स मिळतात. म्हणजे आता जेव्हा तपास केला, काही जणांनी अतिशय शांतपणे चांगले व्हिडिओ केले, जरूर बघा. प्रदीप सिंग सारखे जे ज्येष्ठ पत्रकार, की तिथल्या देशाची लोकसंख्या नाही तितकी, त्याच्यापेक्षा जास्त याला फॉलोअर त्या देशातून मिळाले. अशी ही जी सगळी प्रकरणं समोर आलेली आहेत. आणि हे एक जो फुगा तयार केलेला होता माध्यमाने, वाईट कशाचं वाटतं माहिती आहे का, की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे आधीच्या काळामध्ये ज्यांनी आणीबाणीच्या विरोधामध्ये लढा देऊन प्रत्यक्ष रस्त्यावर काम केलं, तुरुंगामध्ये गेले, असे लोकसुद्धा ह्या सगळ्या AI-वरच्या ह्याच्या सगळ्या व्हिडिओवरती विश्वास ठेवून सरकारच्या नावानं बोटं मोडताना बघतो. मला काही कळत नाही. सरकारने सरकारसारखं वागायला पाहिजे ते बाजूला ठेवूयात, पण हा मूळ मुद्दा असा होता की हे सगळे जे लोक प्रत्यक्ष आंदोलन करणारे होते त्याच्यातले खरे खरे जे विद्यार्थी, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. त्याच्यापैकी ज्यांना मारहाण झाली त्या सगळ्यांच्यासाठीची सहानुभूती आहे. त्या मारहाणीच्या बद्दल जी काही कायदेशीर सगळी कारवाई व्हायला पाहिजे ती व्हायलाच पाहिजे. पण जे दुसरे इलेमेंट घुसलेले होते, जे समोर सरळ सरळ दिसत आहेत, त्यांच्या घोषणा, म्हणून म्हणलं की ह्या मीडियाने स्वतःच्याच डोक्यावरती हात ठेवून स्वतःलाच भस्म करून घ्यायला सुरुवात केली. आता उलटलेले दुसरे व्हिडिओ दुसऱ्या बाजूनं जेव्हा समोर यायला लागले तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणणार आहात? ज्या व्हिडिओवरती विश्वास ठेवून बाकीचे सगळे चवताळल्यासारख्या प्रतिक्रिया देत होते, आता त्याच्या विरोधातले व्हिडिओ आल्याच्या नंतर आणि राहिली साहिली कसर मोदींच्या त्या व्हिडिओनी Xवरच्या करून दाखवली, इन्स्टावरच्या, की त्यांनी जे 2 व्हिडिओ केले आणि त्याला ज्या पद्धतीनं करोडो लोकांनी त्याचे व्ह्यूज त्याला मिळाले, शांतपणे सांगितलं त्यांनी, जी काय वस्तुस्थिती आहे ती सांगितल्याच्या नंतर आता जे विरोधात बोंबलत होते ना, त्यांची अडचण काय होऊन बसली. एक तर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं अधिकृतरित्या, त्यांच्या पत्नीने तसं जाहीर त्याचं वक्तव्य पण केलं. 2 मंत्री, ज्येष्ठ मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंग सारखे, हे तिथं गेले, त्यांच्या हातानं त्यांना मोसंबीचा रस पिला आणि ते उपोषण समाप्त झालं. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याचा सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करत आहे, ते आश्वासन मिळालं आणि त्यांनी उपोषण सोडलं.
आता जो तळतळाट चालू आहे, त्याच्या शिव्या देणं चालू आहे, कोण लोक आहेत ते जे त्यांच्याबरोबर उपोषणाला नव्हते बसले. सोनम वांगचूक बरोबर उपोषणाला न बसलेले, फक्त पाठिंबा आहे आमचा म्हणणारे, सगळ्यांचं ते मोदी विरोधाचा एक कलमी ज्यांचा अजेंडा होता, त्यांचा अजेंडा जर अडचणीमध्ये सापडत असेल तर ह्याला जबाबदार कोण आहे? अडचण इथं आहे. तुमच्या वैयक्तिक पातळीवरती तुम्ही ही सगळी बोंब करत होता आणि आताची परिस्थिती अशी आहे की जेव्हा या सगळ्या परिस्थितीमध्ये वस्तुस्थिती समोर येत चाललेली आहे, सरकार एक तर आम्ही पहिल्यापासून असं म्हणतो आहोत, नीटची अडचण होती, सरकारने नीट परीक्षा पुन्हा एकदा फुलप्रूफ पद्धतीनं घेऊन दाखवली, निकाल लावला आणि ते सगळे विद्यार्थी आता प्रवेशामध्ये अडकलेले आहेत. अजून 2 महिने, ऑगस्ट आणि जवळपास सप्टेंबरचा पहिला आठवड्यापर्यंत, म्हणजे इथून पुढे जवळपास 1.5 महिना सगळे त्याच्यामध्ये अडकलेले, म्हणजे ते कोणीच आंदोलनात येऊ शकत नाही. नीटची परीक्षाच मुळात किती विद्यार्थ्यांनी दिली होती? 20 लाखच्या जवळपास विद्यार्थ्यांनी दिली होती. 11 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण पण झाले. त्याच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत भारतामध्ये? तुम्ही ह्या ज्या 20 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांच्या बाबतीमध्ये इश्यू करून एवढ्या मोठ्या प्रमाणात गदारोळ करतात, पण बाकीचे सगळे शिक्षण घेणारे कितीतरी विद्यार्थी आहेत ना. फक्त मेडिकल म्हणजे काही फक्त हे नाही ना, आयुष्य नाही ना. एक अभ्यासक्रम ज्याला अतिशय तुम्ही बॉटलनेक सारखं अतिशय कमी जागा ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळं प्रचंड प्रमाणात तिथे स्पर्धा वाढलेली आहे, प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी ओढाताण सुरू झालेली आहे, एकेका जागेला मोल आलेले, म्हणून त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि शिक्षण माफियांनी सगळ्यांनी मिळून हे रॅकेट चालवलेलं असं सगळं ते गणित आहे. बाकीच्या अभ्यासक्रमाची काय परिस्थिती? इंजिनिअरिंगचं तर मी मागच्या वेळेस टाइम टेबल सांगितलं. ह्या विद्यापीठामधलीच गोष्ट आहे, मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये 65% जागा रिकाम्या होत्या. आज जर कोणी इंजिनिअरिंगच्याही जागा रिकाम्या राहायला लागल्यात, मेडिकलचा आणि MBAचा नाही, इंजिनिअरिंगच्या IITच्या अशा 2-3 फक्त फॅकल्टीज जर सोडल्या, बाकीच्या सगळ्या अभ्यासक्रमांना सरकारच्या ह्याच्यातले जितकी कपॅसिटी आहे, क्षमता आहे, त्याच्यासाठी त्याही पूर्ण होत नाही, जागा रिकाम्या राहत आहेत. मग शिक्षणाचं वाटोळ दर्जाच्या दृष्टीनं वाटोळ केलं आपण म्हणणं समजू शकतो, पण तिथं विद्यार्थीच नाही आहेत ना. आज तुम्ही जर उच्च महाविद्यालयाचं सगळं प्रमाण बघितलं, संपूर्ण भारतभरच तपासा तुम्ही, हे 2-3 मोजके अभ्यासक्रम वगळले तर बाकीच्या ठिकाणी प्रवेशाचीच प्रॉब्लेम आहे ना. परीक्षा घ्या, त्या परीक्षेसाठी पेपर लीक करा, त्याच्यासाठी पैसे मोजा, सगळं करा, ही परिस्थिती आहे कुठं? मेडिकलच्या ह्या जागा, इंजिनिअरिंगच्या IIT सारख्या जागा, MBA, बस ह्याच्यापेक्षा मला चौथा अभ्यासक्रम माहिती नाही आहे की ज्याच्यासाठी मारामाऱ्या चालल्यात. ह्या फक्त 3 अभ्यासक्रमासाठी, त्यातल्या त्यात इंजिनिअरिंगचे तर बाकीचे कॉलेज रिकामे पडलेले आहेत. 7 वर्ष 1-2 नाही, मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद, जिका असं नाव आहे, अजून औरंगाबादच त्याच्या नावात छत्रपती संभाजीनगर झालेलं नाही, GECA, जिका म्हणतात आमच्या याला. ह्या जिकाच्या एकूण क्षमतेच्या तिथं मी 7 वर्ष त्याच्या माजी विद्यार्थी संघटनेचं काम केलं. परवा 2 दिवसापूर्वीच आमच्या त्या वार्षिक ज्या निवडणूक आहेत त्याची एक प्रक्रिया सगळी पार पडली. तिथं मी बघतो आहे, त्या निमित्तानं शहरामध्ये तर 10 पैकी 4 इंजिनिअरिंग कॉलेजेस तर बंदच पडलेली, 5. याच शहरात छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 अभियांत्रिकी महाविद्यालय निर्माण झालेली होती, त्याच्यातली 5 बंदच झाली. आज परिस्थिती अशी आहे की इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी म्हणून इतके मोठे पैसे मोजून यायला विद्यार्थी तयार नाही आहेत. इंजिनिअरिंगच्या जागा रिकाम्या राहतात. मग त्या नीटची परीक्षा आणि त्याचे पेपर फुटून एवढी मारामाऱ्या व्हायचं कारणच नाही. होते कुठं? मेडिकलला. कारण की ती डिमांड प्रचंड आहे आणि अजूनही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तेवढे डॉक्टर नाही आहेत. आम्ही बॉटलनेक सारखं करून ठेवलेले, ते लिमिटेड जागा करून ठेवलेले आहेत. तसंच MBAचं आहे, तसंच IITचं आहे. आता जर बाकीच्या सगळ्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, त्यांचे प्रवेश, त्यांच्यानंतर त्याच्या पुढं त्यांना जेव्हा रोजगार निर्मितीचा जेव्हा विषय येतो, त्यांना सगळ्यांना आपण रोजगार देऊ शकत नाही. त्यांनी स्वयंरोजगार करायचं म्हणलं तर आम्ही जे काही शिकवलं ते भाकड शिक्षण आहे, ते त्याला प्रत्यक्ष कामाला येत नाही आहे. आता परिस्थिती अशी गंभीर होऊन बसलेली आहे की शेकड्यानं विद्यार्थी, लाखोनं काय करोडोनं विद्यार्थी बाहेर पडत आहेत पदवी घेऊन. पुढं काय करायचा हा मुद्दा आहे ना, आणि त्याच्यासाठी आम्ही काही सोय केलेली नाही. जुनी ज्याच्या नावानं शिव्या घालतात ती गावगाड्याची व्यवस्था अशी होती की तो सुताराचा पोरगा सुतार होऊन काम करायचा आणि त्याचं जे काही घर आधीपासून चालत होतं चालत राहायचं. 2 त्याच्यातल्या मुख्य अडचणी होत्या. एकतर प्रत्यक्षामध्ये त्याला सामाजिक प्रतिष्ठा नव्हती, 12 दलितांना तर गावकुसाच्या बाहेर ढकललेलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला पुरेसे पैसे नाही मिळायचे, त्याच्यामुळे तो त्याच्या तंत्रज्ञानाचा विकास करू शकत नव्हता आणि ते पुढे जाऊ शकत नव्हतं.
ह्याच्यामध्ये आता जे सर्व्हिस इंडस्ट्री येतात त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे जुने 12 बलुतेदार, आज अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या सगळ्यांना हाताला काम त्यांच्या कौशल्याने मिळत असल्यामुळे ती सर्व्हिस इंडस्ट्री खूप वाढली. म्हणजे इकडं नोकऱ्या नाहीत म्हणून बेरोजगारीनं बोंबा मारणारे तरुण, तिकडं हे सगळे जे 12 बलुतेदार सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करणारे होते जुन्या ह्याच्यामध्ये, आज ते जेव्हा शहरी व्यवस्थेमध्ये आले त्यांना काम पुरत नाही, रिकामा वेळ मिळत नाही त्यांना, कारण कामाला माणसं मिळत नाही आहेत. ही प्रचंड प्रमाणामध्ये विरोधाभासाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग ह्या सगळ्यासाठी तुम्ही काही मुद्दे मांडले का? मला सोनम वांगचुक सारख्यांचं आधीपासून आश्चर्य हे वाटत आलेलं होतं की जे न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या निमित्ताने वेगळं शिक्षण, मुलांच्या अंगभूत अशा ज्या कला कौशल्य असो, बाकीच्या गोष्टी असो, त्याचा विकास करणारं शिक्षण असं आल्याच्या नंतर तुम्ही जुन्या पद्धतीची व्यवस्था आणि जुने एक ते शिक्षण कारकून तयार करणारी व्यवस्था, आधुनिक कारकून, तंत्रज्ञ कारकून, मेडिकल प्रत्येक ठिकाणी, म्हणजे त्याला स्वतःच्या डोक्यानं विचार करावा असं नाही. ते अभ्यासक्रम, त्यांच्या नीट परीक्षा, त्याच्यामध्ये ते पेपर फुटणे आणि करोडो रुपयांनी मग त्यांच्या पुढं मेडिकल इंजिनिअरिंगच्या सीट, विशेषतः मेडिकलच्या, विकल्या जाणे. सोशल मीडियाचा वापर, सोशल मीडियाने परवाच्या आंदोलनाच्या की जे एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येनं फार म्हणजे अतिशय किरकोळ होतं, तुम्हाला मी सांगतो. आज तुम्ही सगळ्या भारतभरच्या तरुणाची संख्या जर मोजली तर ती जवळपास 26-27 करोडपर्यंत चाललेली आहे. 140 कोटीमध्ये 30 वर्षापेक्षा कमी असलेले जे तरुण आहेत, काम करू शकतात असे 15-16 पासून ते साधारणतः 30 वर्ष वयापर्यंतचे, 30-32 वर्ष वयापर्यंतचे हे जे म्हणजे 16 ते 32 आपण म्हणूयात, हे जे सगळे तरुण आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात, त्यांची संख्या 25-26 करोड इतकी आहे. आणि त्याच्यातल्या फक्त 20 लाखांनी नीटची परीक्षा दिली होती. 11 लाख पासआउट झाले. 1.5 का 2.5 लाख, 1.5 लाख काहीतरी जागा आहेत मेडिकलच्या. 10 मधला एक विद्यार्थी लागणार आहे. आणि त्याच्यासाठी असं काही सगळं हवा करून टाकलं होतं की जसं काय संपूर्ण देश वेठीला पकडलेला आहे. सगळ्या देशाचाच तो प्रश्न आहे. कृषी आंदोलनात आम्ही हेच म्हणत होतो की जो गहू पिकवणारा शेतकरी आहे त्याच्यापुरता हा प्रश्न होता, पंजाबपुरता, हरियाणापुरता, म्हणजे उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, पश्चिम सगळा म्हणजे त्याचा हरित प्रदेश असं म्हणतात त्याला, मध्य प्रदेशचा काही वरचा भाग, अशा काही मोजक्या क्षेत्रामध्ये जिथं गहू पिकवले जात होतं त्यांचं आंदोलन होतं. आणि त्यांनी वर्षभर असा रस्ता आडून ठेवला की जेणेकरून सगळ्या भारतभरच्या शेतकऱ्याचा प्रश्न, मेडिकलच्या नीट एक्झाम पुरता हा प्रश्न होता. सगळ्यांनी असं त्याचा आवाहन ठेवला की जसं काही संपूर्णच्या संपूर्ण शिक्षणच व्यवस्थेचा प्रश्न, तो तर आहेच आहे, ती गोष्ट वेगळी. सोशल मीडियाने अतिरेक केला आणि तोच अतिरेक त्यांना आता भोवतो आहे. हे जे गांभीर्य त्याचं परवा मोदीच्या 2 व्हिडिओनंतर पूर्णपणे संपवून घेतलं. आणि त्याच वेळेस सोनम वांगचुक यांनी राजीनामा आपलं उपोषण माग घेतलेलं होतं. आता ते जे अडून बसलेले आहेत की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे असं एखाद्या व्यक्तीच्या विरोधात म्हटल्यानंतर समोरचे पण आडमुठपणा करतात. ते शेवटी सरकार आहे, काय त्याचं निष्पन्न होईल माहिती नाही, बघूयात. पण आता तरी मीडियानं या आंदोलनाच्या बाबतीमध्ये स्वतःच्याच डोक्यावरती हात ठेवून स्वतःलाच भस्म करायला सुरुवात केली आहे. इथेच थांबूया. धन्यवाद. धर्मजागृतीचा विधायक बुरुज NLG न्यूज.